सामना 5 षटकांचा असेल. जे नियम आहेत, धावसंख्या कंपल्सरी चेस करायची आहे तुम्हाला. हा एक रिव्ह्यू आहे बिमरसाठी आणि रनआउटसाठी. ओके, जर अंपायरला वाटले तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात, त्यानं जर प्रॉब्लेम असेल तर. मात्र तुम्ही रोज स्पर्धा पाहता त्यामुळे नियम आहेत ते. आणि एक्झॅक्टली तुम्हाला 5 षटकांसाठी फक्त 25 मिनिटाचा वेळ असेल. ओके, आहे ना. ओके, छापा असा कॉल आहे, छापा आलाय. टीम जय बोले कुशिवली संघ टॉस जिंकलाय, कशाला प्राधान्य द्याल? प्रथमतः आम्ही बॅटिंग करू. हो, बॅटिंग करण्याचा निर्णय एक आगळा वेगळा निर्णय घेतला. कारण बऱ्याच वेळा पाहतोय जेव्हा टॉस जिंकतात ना कॅप्टन, तेव्हा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतात. मात्र आता तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध हा निर्णय घेतलेला असं म्हणायला हरकत नाही. याचं कारण काय असेल? काय नाही, सातत्याने आम्ही टॉस जिंकला की बॅटिंगच घेतो, त्याच्यामुळे आम्ही प्रथमतः बॅटिंगच करू. या स्पर्धेमध्ये दरवर्षी खेळता, यावर्षी तुम्हाला संधी मिळाली आहे. पहिलाच सामना आहे तिसऱ्या दिवसामध्ये. काय स्ट्रॅटेजी असेल? बॅटिंग करत असताना जास्त किती धावा बनवाल? बॅटिंग करत असताना आम्ही जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. आणि सातत्याने दरवर्षी या ठिकाणी चांगल्या टुर्नामेंट होतात. आम्ही येतो, प्रेक्षकांसारखे मॅच बघतोय. आणि म्हणजे यावेळेस मुलांनी ठरवलं की यावर्षी आपण इथे खेळायचं, आणि ते दादांनी आम्हाला एंट्री दिली, त्यांचाही मनापासून आभार मानतोय. आणि विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ उसाटणे यांनी एंट्री ठेवल्याबद्दल त्यांचाही मनापासून आभार. थँक्यू सो मच मिस्टर भगत, आपला मनपूर्वक आभार. रेडगर संघ टॉस जर तुम्ही जिंकला असता तर काय? आम्ही फिल्डिंगच केली असती. आता फिल्डिंग करायची. फिल्डिंग करत असताना विपक्ष संघाला कमीत कमी किती धावांवरती रोकाल? आम्ही 40-50 त्या धावाचं. हा दूरचा प्रवास पार करून आल्यास काय स्ट्रॅटेजी आहे मनामध्ये? स्पर्धेविषयी काय म्हणाल आणि काय चाललंय मनामध्ये? काय कशा प्रकारे आपल्याला सामने जिंकायचे आहेत? काय ना, आयोजक पण खूप छान आहे. आम्हाला यशदादाने संधी दिल्याबद्दल आम्ही त्याचा आभार मानतो. ओके, थँक्यू. तर टॉस बॉक्समधून न्यूज आली आहे का टीम कुशिवली संघाने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलं टीम रेडगर संघाला. रेडगरचे कॅप्टन, लगेचच आपण फिल्डिंगसाठी मैदानामध्ये उतरायचं आहे. प्लीज, आता वेळ नको. हां, 5 षटकांचा सामना असेल. 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 षटक फेकावे लागतील. जर त्याच्यासाठी ते फेकण्यासाठी जर जास्त वेळ घेतला तर एक फिल्डर तुमचा सर्कलच्या आतमध्ये येईल. हे लक्षात ठेवा तुम्ही. जे नियम आहेत, कारण स्पर्धा मोठी आहे आणि नियमसुद्धा तेवढेच तुम्हाला कठीण आहेत. त्यामुळे तुम्हाला क्रिकेट खेळत असताना लक्षसुद्धा ठेवावं लागेल की आपण क्रिकेट खेळतो, त्याबरोबर वेळेवरती सुद्धा लक्ष तुम्हाला ठेवावं लागेल. अतिशय चांगली नामांकित स्पर्धा, जिची मी मगाशी सांगितलं की 365 दिवस चर्चा असते. सरपंच चषक उसाटण्याची स्पर्धा. हां, ग्रामस्थ मंडळ उसाटणे, जर आपण या ठिकाणी उपस्थित असाल, ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते, तर आपण मंचावरती या. लाजू नका, कारण स्पर्धा आपली आहे, घरची स्पर्धा आहे. आणि उसाटणे गाव म्हटलं की वारकरी संप्रदायाचं हे गाव या पंचकृषीमधील एक नामांकित गाव. गेली कित्येक वर्षे याच गावातून वारकरी संप्रदायाचे झेंडे हे खांद्यावरती घेऊन मात्र अटके पार नेल्यात, ते ह्याच हरिभक्त पारायण महाराजांनी. त्यामुळे गाव पंचकृषीमध्ये अत्यंत नावाजलेलं गाव आहे. जरी या गावामध्ये राजकारण असलं, क्रिकेट असलं आणि कुस्त्यांचं गाव जरी असलं, तरीसुद्धा जेव्हा गावावरती संकट येतं तेव्हा हे गाव पूर्णपणे एकत्रित होतं. म्हणूनच तर आज त्यांची चर्चा आहे ह्या उसाटणे गावाची. सामन्याला लगेचच सुरुवात होईल. दोन्ही पंच एजी चला, सचिन कडू सर चला. आता तुम्ही सुद्धा डे नाईट करता, आम्ही सुद्धा जाणून आहोत. मात्र बेस्ट ऑफ लक एजी. चला, अत्यंत चांगली कामगिरी. ग्रामीणचे पंच, ग्रामीणचे कॉमेंटेटर आज चांगल्या प्रयत्न करत असताना. चला, आजच्या रात्रीमध्ये आवाज ऐकायला सातत्याने मिळेल. आमचे कल्याण डोंबिवलीचा बुलंद आवाज, खास करून आमचे साथी समालोचक मित्र रोशन सर संते यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. सध्या कॉमेंटेटर बिझी आहेत, कारण डे नाईट शेड्यूल त्यांच्याकडे सुद्धा आहे. त्यामुळेच आता या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांचा आवाज सातत्याने ऐकायला मिळेल. पहिल्या रात्रीमध्ये क्वालिफाय होणारा संघ सोनारपाडा. कालची रात्र खऱ्या अर्थाने गाजवली ती न्यू यंगस्टार वहाल संघाने. अतिशय प्रेक्षणीय सामने झाले.
स्कायरा 11 शिरडूनच्या आकाश पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. दरवर्षी या स्पर्धेमध्ये त्यांची उल्लेखनीय कामगिरी होते. पहिल्या रात्रीमध्ये योगेश पाटीलचा संघ सोनारपाडा यांनी गाजवला. मात्र आज सुद्धा 8 संघ आहेत. आज घरचा मैदानावरती घरचा संघ खेळणार आहे, अर्थातच VRCC विठ्ठल रुक्माई क्रिकेट संघ. कालच त्याने उपविजेतेपद पटकावलं. वाकणच्या स्पर्धेमध्ये 3रा क्रमांक राहिला. यावर्षी ते सुद्धा भन्नाट फॉर्ममध्ये आहेत. त्यांना सुद्धा शुभेच्छा असतील. चला रेडगर संघ, जास्त वेळ नका प्लीज. आयोजन आम्हाला सूचना करतात त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो, त्यामुळे तुम्ही आता वेळ करू नका. रेडगरचे संदेश मंचावरती या, आपण या. चला तुमचा संघ आता खेळताना पाहायला मिळेल. रेडगर संघ, चला मैदानाचा ताबा घ्या. लगेचच सामना सुरू होतोय. तोपर्यंत फक्त 1 मिनिटाचा अवधी. जाऊया आमचे DJ रॉकस्टार यांच्याकडे. थँक्यू सो मच. हे दर्जेदार आणि लाजवाब आयोजन पहा मिळतोय. चला रेडगर संघ, सामना लगेचच सुरू करा प्लीज. आम्ही वारंवार का सांगतो, तुम्ही लक्ष द्या.
चला सामना लगेचच सुरू होते ते दोन संघामध्ये. एकीकडे टीम रेडगर संघ आणि दुसरीकडे श्रीराम क्रिकेट संघ कुशिवली. जय बोले कुशिवली. कुशिवली संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारले. एक धाडसी निर्णय त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 5 षटकांचा सामना आहे. रेडगर संघ लक्षात ठेवा 4 षटकं 20 मिनिटांमध्ये व्हायला पाहिजे. जेव्हा पहिला चेंडू पडेल पंच तुम्हाला सांगतील चला. गोलंदाज अश्विन भोपी ज्याच्या नावाने हा संघ खेळतोय तो अश्विन भोपीला पाहतोय आणि सलामीची जोडी महेश भगत आणि दिलीप भगत ही जोडी पाहा मिळतोय. जय बोले क्रिकेट संघ कुशिवलीची सलामीची ओपनिंग प्लेयर जोडी. उपस्थित लाडक्या तमाम कडरसिकांचा सरपंच चषक 2025च्या पर्वामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सामना सुरू होत आहे. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. याच पंच इशारा करतात. पहिला चेंडू पहिलाच बॉल लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. वा चांगलं फिल्डिंग पाहायला मिळालं. झेल टिपण्याची संधी होती. लॉंग ऑफला मात्र थोडेसे पाठीमागे राहिले आणि त्यामुळेच ते एक धावेमध्ये रूपांतर झाला. दिलीप भगतला स्ट्राईकला पाहतोय आपण. आता टीमचा कॅप्टन लीडर आहे. बॉलर अश्विनला पाहतोय आपण. पॉवर प्लेचा पहिला षटक घेऊन आला टीमच्या वतीने. यावेळेस फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर दाखवत असताना बॉलला पाठवलाय. दुसऱ्या चेंडूवरती आलाय मोठा फटका. षटकाराने आगाज करत असताना टीमचा लीडर स्ट्राईक रोटेट केली याच फलंदाजाने. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळ्यात चेंडू मिसफिल्ड झाली. 102 मध्ये रूपांतर. मात्र खराब फिल्डिंग. पाहता पाहता बॉल सीमा पार गेलाय. चौकार. चला पहिल्यांदा षटकार त्यानंतर आलेला हा चौकार आपल्याला पाहा मिळतो. टीमचा कॅप्टन दिलीप भगत यांना पाहतोय आपण. अत्यंत टॅलेंटेड खेळाडू आहे. या टीमचा बॅकबोन. पुन्हा एकदा फुल टॉस अलॉंग द कार्पेट. डीपमध्ये फलदार उपस्थित आहेत. एकच जामेल. अत्यंत चांगली खेळपट्टी तेवढंच चांगलं ग्राउंड पाहायला मिळतो आपल्याला. धावा झाल्या ते एकूण 12 धावा स्कोरबोर्डवरती पाहा मिळतात. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना प्रेक्षकांची हळूहळू गर्दी आता आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूची लाईन अत्यंत चांगली होती हेच सांगत असताना मगाशी मिसफिल्ड झाली त्यामुळे चौकार मिळाला. षटकारानंतर 4 धावा आल्या. त्यानंतर एकेरी धाव डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली होती. फटका चांगला आहे मात्र त्यापेक्षा झेल टिपला गेलाय कव्हरच्या दिशेला. सिद्धांत होते त्या ठिकाणी. गुडक्यात जबरदस्त झेल पकडलाय. 4 धावा पण वाचवल्या. विकेट मिळवली. फिल्डिंग करत असताना आजच्या रात्रीमध्ये चांगला कॅच पकडला जातोय. फलंदाज बाद. पहिला धक्का टीम कुशिवलीला.
ते अत्यंत चांगला झेल. पहिले 3 चेंडूमध्ये 11 धावा आल्या आणि त्यानंतर 3 चेंडूमध्ये फक्त 1च धाव आली. हेच क्रिकेट आहे मित्रांनो. जेव्हा तुम्ही खेळताना तेव्हा क्रिकेटमध्ये सातत्य टिकवणं फार महत्त्वाचं असतं. सातत्याला फार किंमत असते आणि अशा वेळेला जर पाहिलं तर तेथे धावा तुम्हाला एकूण झाल्या त्या 12. नवीन गोलंदाज आशिष भोपीला पाहतोय आपण. रेडगर संघ दूरवरचा प्रवास पार करून आल्या त्या ठिकाणी खेळण्यासाठी आणि आत्ता मात्र त्यांच्या वाट्याला फोल्डिंग आली, कारण टॉस जिंकला तो कुशिवली संघाने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा त्यांचा एक धाडसी निर्णय घेतला. कॅप्टननी सुद्धा सांगितलं की आम्ही असा धाडसी निर्णय का घेतो की आम्ही बऱ्याच वेळा पाहिलं तर धावा आम्हाला पाठलाग करता येत नाही आहेत, त्यामुळे प्रथम आम्ही जास्त धावा बनवू, नंतर त्या रोखण्याचा प्रयत्न करू. दुसरं पॉवर प्लेचं षटक 3 क्षेत्ररक्षक तट या सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. बिग शॉट खेळायचं होतं. लिडिंग एज आहे. 3 फिल्डर आल्यात आणि अखेरकार जाळ्यामध्ये ओढलंय कॅप्टनला. ज्या कॅप्टनने चौकार षटकाराने सुरुवात केली होती त्याला मात्र बाद केलाय. 12 या धावसंख्येवरती दुसरा धक्का टीम कुशिवलेला. आमचा दादा शोभदैन करा सरपंच गावाचा. आमचा दादा शोभदैन करा सरपंच गावाचा. शिवाजी पाटील शोभदैन करा सरपंच गावाचा. शिवाजी पाटील शोभदैन करा सरपंच. कार्यसम्राट कार्यकुशल सरपंच ज्याने आपल्या गावाचा विकास सातत्याने केला. एकच ध्यास विकासाचे पाऊल पुढं नेत असताना मात्र अत्यंत संयमी आणि धाडसी निर्णय घेत असताना सर्वांना एकत्रित घेऊन हे काम केले जातं. या सरपंच आदरणीय सन्माननीय श्री शिवाजी शेठ बाळाराम पाटील सरपंच ओसाटणे यांच्याच नावाने क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा पाहा मिळतोय. सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. वनडाऊनचा खेळाडू पाहा मिळतो आपल्याला 4थ्या क्रमांकाचा अशोक. फुल टॉस होता. फिल्डर उपस्थित आहेत. खराब फिल्डिंग. 1-2 मध्ये रूपांतर करायचं होतं. धावचीची संधी आहे. थ्रो मात्र व्यवस्थित आला नाही. आशिष होते आणि तोपर्यंत या 2 धावा. यस मिस्टर पवार ऑन द पॉवर. पवारची पॉवर आता पाहायला मिळेल आपल्याला. मनोज पवार यांचं आगमन झालंय. हे सुद्धा डे नाईट करतात सध्या. दिस इज गुड जॉब. फटका चांगला आहे. डीप मिड विकेटला उंचाच उंच लांबच लांब ठोकलाय तो षटकार. निसर्गाच्या रम्य कुशीमध्ये वसलेलं हे गाव, गावासमोरील मलंगड हे आपल्याला अगदी सर्वांचं लक्ष वेधून घेणारं हे मलंगडगर समोरच पाहायला मिळतोय. अत्यंत चांगलं सॉन्ग. गेली कित्येक वर्ष हे मलंगड मुक्तीसाठी ज्याने लढा दिला. प्रथम नाव येते सर्वांच्या ते धर्मवीर आनंद दिघे साहेब. लिडिंग एज आहे. चेंडू चाललाय यावेळेस लॉंगलेगच्या दिशेला. आउटफील्ड फास्ट आहे. षटकारानंतर आलाय चौकार. चांगली बॅटिंग करत असताना अशोक वाघ. अशोकने मात्र 2 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान सध्या दिलाय. फुल्लेंचा बॉल होता. स्क्वेअर लेगला खेचलाय. 1 धाव कंप्लीट केले. सेकंडचा कॉल आहे. यस्नो अखेरकार 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. वा, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ताळमेळ पाहायला मिळाला आणि या 2 धावा.
तर या दरम्यान रेडगर गावचे गणेशदादा बोपी यांचे इथे आगमन झाले. त्यांना देखील विनंती असेल की या मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत असेल. वा मिस्टर आदेश पाटील यास आम्हाला सपोर्टर आहेत. ओ पुन्हा एकदा बिग शॉट खेळायचं होतं, मात्र चेंडूची लाईन थोडीशी कमी केली. गोलंदाजाने पाहिलं की हा फलंदाज मोठा फटका खेळतो, हे पाहता मात्र चेंडूची लाईन थोडीशी कमी केली, गती दिली आणि चेंडू गेलाय डॉट. 2 षटकांचा खेळ संपलाय. पॉवर प्लेमध्ये अत्यंत चांगली बॅटिंग होत झाली आहे, मात्र बॅटिंग होत असताना 2 विकेटसुद्धा गमावल्यात. ते मात्र टीम जय बोले कुशिवली संघाने. पहिल्या पॉवर प्लेमध्ये धावा आल्या 12, दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये धावा आल्या 14. एकूण धावसंख्या पाहिली तर स्कोरबोर्डवरती 26 धावा आहेत. 13ची सरासरी पाहतो. या सरासरीने धावा बनवल्या तर 70-75 धावा पाहायला मिळतील, मात्र त्यासाठी तुम्हाला सातत्य टिकवावं लागेल. कारण जेव्हा पॉवर प्ले होतं तेव्हा 2 आणि 3 फिल्डर तटीय सर्कलच्या बाहेर असतात, मात्र आत्ता तुम्हाला 5 फिल्डर सीमारेषेवरती पेट्रोलिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे आत्ता मोठे फटके मारण्याची संधी थोडीशी कमी असेल, ती मात्र या खेळाडूंना. 3रं षटक नवीन भालेकरला पाहतोय आपण. आता 2 विकेट गेल्यात. रायटी लेफ्टी हे फलंदाज पाहायला मिळतात. स्ट्राईकवरती पाहतोय फलंदाज समीर भगतला पाहतोय, ज्याला अद्याप आपलं खातं खुलं करायचंय. 2 खेळाडू बाद झाल्यात. सुरुवातीला महेश आणि त्यानंतर दिलीप ज्याने 11 धावसंख्येचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. चला रेडगर संघ वेळेकडे लक्ष द्या. आम्ही का सांगतो की जेणेकरून कोणत्याही संघाला पॅनल्टी लागू नये. यास 5-4 आहेत. आमचे मिस्टर एजी सांगत असताना काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर अंपायरला विचारा, हरकत नाही आहे. ते तुम्हाला सविस्तर माहिती देतील, कारण हे आपले ग्रामीणचेच पंच आहेत. त्यामुळे तुम्ही दिलखुशपणे त्यांना विचारू शकता, हरकत नाही आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर विचारा त्यांना. ओ चांगला पायातला बॉल होता, अगदी पायातला गॅपमध्ये ढकललाय. 2 फिल्डर आल्यात. शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलंय, तोपर्यंत 2 धावा. चांगला लगभग यॉर्करच चेंडू फेकला होता गोलंदाजाने 3ऱ्या षटकामध्ये, मात्र अगदी तेवढ्याच ताकदीने त्याला परतवलंय. अलॉंग द कार्पेट 2 धावा मिळत असताना एकूण धावसंख्या 28 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. 3ऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. हो बॅकफुटला जाऊन पंच केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, चेंडूने वळण घेतलंय, चेंडू निघून जातोय. सीमा रेषा पार करत असताना आलाय तो चौकार. अतिशय चांगलं डीजे सिस्टम गेली 3 रात्रीमध्ये पाहतोय आपण. सातत्याने प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवत असताना. हो पुन्हा एकदा पूल करायचं होतं, फटका हवेत केल्यात, डीपमधून फिल्डर आल्यात. पुन्हा एकदा मिसफील्ड नाही आहे. ग्राउंड फिल्डिंग तुमची थोडीशी खराब आहे, तुम्हाला लक्ष द्यावं लागेल फिल्डिंगकडे, कारण कधी कधी एखादा झेल तुम्हाला खूप महागात पडत असतो. त्यामुळे ग्राउंड फिल्डिंग चांगलं करणं फार गरजेचं असतं. कॅप्टन समजवत असताना की आता कशा प्रकारे चेंडूची फेकी करायची आहे. डीपमध्ये फिल्डर उपस्थित केल्यात. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक डीप कव्हरला आहे. असे 5 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर. फटका चांगला आहे, सुपर चौकार, 1 बाउन्स. 4 अत्यंत चांगला डीजे ओमी OMI. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. पॉइंटचा फिल्डर थोडासा पाठीमागे राहिलाय. पुन्हा एकदा चेंडूने वळण घेतलंय. लेफ्टी बॅटर्स चांगली बॅटिंग करत असताना
पाहतोय आपण समीर भगत जो 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. सध्या तरी त्याचा चांगला खेळ राहिलाय. दुसरीकडे पाहतो अशोक वागणे सुद्धा चांगल्या धावा नोंदवल्यात. महेश आणि दिलीप लवकर बाद झाले. मग त्यानंतर या दोन फलंदाजाने पार्टनरशिप बिल्ड केली आहे. स्क्वेअर लेगला कॅच होतं. पंच बाड चिकूण करत असताना सचिन कडूसर मॅन फ्रॉम रोंजन आणि स्क्वेअर लेगला अरविंद म्हात्रे उर्फ एजी सर मॅन फ्रॉम वडवली आणि तिसरे पंच आमचे मिस्टर पवार इज द पॉवर. नारायणचे लालचंद्रदादा पाटील यांचं आगमन झालंय. मंचावरती यावं आपण. एक धाव कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल आहे. यस नो केलं होतं. आता तोपर्यंत येते एकच धाव. ओव्हर समाप्त झाली आहे. 3 षटकां ओव्हर संपली आहे. 3 ओव्हरमध्ये धावा केल्यात त्या मात्र जय बोले कुशिवली संघाने 42 धावा. नेक्स्ट मॅचसाठी आपण कॉल करतोय श्रीराम क्रिकेट संघ ढोंगऱ्याचा पाडा आणि त्याच्या विरोधात जे हनुमान शिरिवली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल हे लक्षात ठेवा. एका टीमचा जर कॅप्टन नसेल तर दुसऱ्या टीमचा कॅप्टन जो उपस्थित असेल त्याला टॉस विन दिला जाईल. पाणी घेऊन जायचंय. पाणी घेऊन जा. जरी रात्र असली थंडी असली तरी सुद्धा मैदानावरती घाम गाळतात हे खेळाडू. त्यामुळे त्यांना सुद्धा पाण्याची आवश्यकता आहे आणि शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण नेहमीच जास्त ठेवणं गरजेचं असतं. मैदानावरती खेळ करत असताना सातत्याने पाण्याची मागणी केली जातोय. डे स्पर्धेमध्ये पाहतोय मात्र नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा तेच चित्र आपल्याला पाहायला मिळतं. थोडंसं थकान महसूस करत असताना खेळाडू, कारण तुम्ही जेव्हा पूर्णपणे फिट आता प्रॅक्टिस करता तेव्हा मात्र तुम्हाला असं चित्र पाहायला मिळत नाही आहे. मात्र हरकत नाही आहे. चांगल्या धावा बनवल्या गेल्यात. अद्यापपर्यंत धावा झाल्यात त्या 42वरती 2 खेळाडू बाद झाल्यात. चला पुन्हा एकदा रिपोर्टिंग करा आपण. टीम डोंगराचा पाडा आणि शिरिवली, त्याच्यानंतर वाकळण आणि उत्तर शिव आणि त्याच्यानंतर वडवली आणि उसाटणे असे 8 संघ या स्पर्धेमध्ये भाग घेताना पाहायला मिळतील. GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट त्या टीमच्या माध्यमातून आमचे तेजस भोईर आणि त्याचबरोबर सुजल यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा कव्हरेज केला जातो. आमचे कॅमेरामॅन यास बाबू आणि त्याचबरोबर सौरभ शेलार, दिस इज गुड जॉब, आणि राजा जोशी, साहिल हे अत्यंत त्यांच्यावरती कामगिरी. चला सामना सुरू करा. आयोजकांचं अगदी बारीक लक्ष आहे या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहा मिळतोय सातत्याने. गणेशदादा पाटील असतील, विकास असतील, अत्यंत त्यांच्यावरती कामगिरी आहे ही सोपवली गेली आणि लिहिल्यापणे पार पाडत आहेत. कारण स्पर्धा म्हटली की आयोजकांना खूप मेहनत करावी लागते आणि तसेच हे आयोजक मेहनत करत असताना. चला 4थं षटक पुन्हा एकदा. भावेश चौथा गोलंदाज आहे. अद्यापर्यंत 4 गोलंदाजांचा वापर. पाकपुटला जाऊन चांगला पंच केलाय. फिल्डर उपस्थित आहेत. ओहो चिंगो सहजरित्या साधा सोपा झेल सोडला गेलाय. अद्यापर्यंत 3 झेल सोडले गेल्यात रेडगर संघाने. त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या पुढच्या वेळेमध्ये आणखीन धावा विपक्ष संघाच्या पाहायला मिळतील. मी मगाशी सांगितलं की ग्राउंड फिल्डिंग तुमचं चांगलं असणं फार गरजेचं असतं. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता आपण. स्क्रीन समोरच लावली गेली आहे. अत्यंत चांगली टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना GTC सध्याच्या घडीला पाहतोय चांगला कव्हरेज, चांगलं काम त्यांचं सातत्याने. कारण तुम्ही जर चांगलं काम केलं तर तुम्हाला मागण्या वाढत असतात हे सुद्धा लक्षात ठेवा. कष्ट हेच भांडवल समजून आपल्या कामाची प्रामाणिकपणे सुरुवात करणाऱ्या या वाहिन्या. पुन्हा एकदा पूल केलाय. बॉल हवेत आहे. डाऊन दी बॉल फिल्डर. नो मिस्टेक. सिद्धार्थ भोपी होते. नो मिस्टेक. फलंदाज बाद. बिग विकेट बिग लॉस. टीम जय बोले कुशिवली.
देवता उसाटणे गावची प्रत्येकाच्या मदतीला धावणारी आई माता, कारण तिचाच कृपा आशीर्वाद आहेत म्हणून तर आपण आज सुखाने जगतोय. प्रत्येकाच्या गावामधील ग्रामदेवता आहे, त्यांचाच आशीर्वाद साऱ्या गावावरती असो. ओ लिडिंग एज आहे, पाठीमागे पुन्हा एकदा झेल टिपला जातोय. बॅक टू बॅक 2 धक्के दिले जातात. प्रेम होते त्या ठिकाणी, नो मिस्टेक. जी जोडी चालली होती, चांगल्या धावा करत होत्या, त्यानं मात्र कुठेतरी मी म्हणेन भावेश भालेकरने चांगली गोलंदाजी करत असताना लागोपाठ 2 धक्के दिल्यात. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय, कार्यसम्राट, कार्यकुशल, दमदार सरपंच आदरणीय शिवाजी पाटील साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या सरपंच चषकामध्ये. पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल, विकेट हॅट्रिक. यस, आजच्या रात्रीमध्ये पहिली विकेट हॅट्रिक पहा मिळतोय. गोलंदाज पाहतोय आपण भावेश भालेकर, टीम हंसिका 11 रिडगर संघाचा, ज्याने सलग 3 चेंडूवरती 3 मोठे धक्के दिल्यात टीम कुशिवलीला. मन मिळलंय त्याला, मनती आमचा सरपंच आला. शिवाजी दादा सरपंच आला, शिवाजी दादा सरपंच आला. लाखो दिलाचा यो दिलवाला, म्हणजे आमच्या सरपंचाला, म्हणजे आमच्या सरपंचाला, म्हणजे आमच्या सरपंचाला. नंबर 1 झाले तो फॅन, सरपंच दिलदार आमचा. नंबर 1 झाले तो फॅन, सरपंच दिलदार आमचा. आमचा दादा शोभदैर, खरा सरपंच गावाचा. थँक्यू. सन्माननीय आदरणीय सरपंच साहेब शिवाजी शेठ बालाराम पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. गेली कित्येक वर्ष या स्पर्धा यशस्वी करण्यामागे त्यांचा मोठा हातभार आहे. त्यांच्याच नावाची स्पर्धा पाहतोय. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जाईल. पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार, धावा मिळती 4. चौधरी आल्या आल्या 4ने अकाउंट ओपन करतोय आपलं. पुन्हा एकदा फुल टॉस ऑन साइडला खेळल्यात. लॉंग ऑनला फलदार उपस्थित आहेत. एकच जाम आहे. सुरुवातीला 3 चेंडू 3 खेळाडू बाद झाले आणि आता मात्र 1 धाव मिळाली. या षटकामध्ये 3 विकेट गेल्या, धावा फक्त 6 आल्या आणि एकूण 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्या त्या 48 धावा झाल्या. त्या मैदानामध्ये धावा तुम्हाला बनवाव्या लागतील, त्याचे सुद्धा होताना पाहिल्यात आपण. पहिल्या दिवसामध्ये थोडीशी खेपट्टी ही गोलंदाजांसाठी पोषक होती, मात्र त्यानंतर पाहिलं आज सुद्धा पाहतोय आपण अगदी चेंडू बॅटवरती सरळ येतात. छोटीशी टीम मीटिंग केली जातोय. तर यापुढील सामना असणार आहे जय हनुमान शिरवली आणि श्रीराम 11 डोंगऱ्याचा पाडा. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. चला 4 ओव्हरचा खेळ संपला. 48 धावा झाल्यात. शेवटची 5 मिनिटाचा वेळ आहे तुम्हाला एक षटक फेकण्यासाठी. गोलंदाज पाहतोय आपण आशिष भोपी. एकीकडे भोपी ब्रदर्स, दुसरीकडे पाहतोय आपण भगत, जे कुशिवलीचे आहेत. यांच्यामध्ये लढाई चाललेली आहे. आता शेवटचा अंतिम षटक स्लॉगवर. पहिलाच बॉल, फटका चांगला आहे, स्वीपर कव्हरला. वा क्या बात आहे, जबरदस्त फटका. टायमिंग अगदी सुरेख होतं. चेंडू मात्र पहिल्या टप्प्यावरती सीमा पार चौकार. रोहित चौधरी 2 चौकार अद्यापर्यंत त्याने ठोकल्यात. गरज आहे 50 कंप्लीट झाली आहे टीम जय बोले.
कुशिवली संघाची. पुन्हा एकदा लिडिंग घ्यायच्या. आता मात्र कॅच होईल का? नाही आहे, झेल सोडलाय, त्यामुळे तुम्हाला जीवनदान मिळालंय. चौथा झेल होता. एकाच सामन्यामध्ये 4 झेल ड्रॉप झाल्यात, त्यामुळे तुम्हाला थोडंसं विचार विमर्श करावा लागेल. मी अगोदर सांगितलं की तुमची ग्राउंड फिल्डिंग आहे ना ती फार चांगली व्हायला पाहिजे. चला टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या. जर सामना इनिंग ब्रेक झाला, कॅप्टन उपस्थित नसेल दोन्ही संघाचा, तर षटकं कमी करण्यात येतील. आणि एका संघाचा कॅप्टन असेल तर विपक्षी संघाला तो टॉस ज्या संघाचा कॅप्टन असेल त्याला बिन दिला जाईल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बुर्दुल गावचे समाजसेवक उद्योजक आदरणीय शत्रुघ्न पाटील साहेबांचे इथे आगमन होते. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या सरपंच चषकामध्ये. स्ट्रॉंग अपील होतं. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं गेलं आणि त्यानंतर मात्र पंचांनी कोणताही निर्णय दिला नाही. अतिशय चांगला चेंडू होता. आउटसाइड ऑफस्टंपला पिचिंग केला, बाहेर निघून खेळायचं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर चेंडूवाला डॉट. एकूण धावसंख्या पाहिली अद्यापर्यंत 53 धावा लागल्यात. अद्याप 3 चेंडू आहेत. एका दुसरा मोठ्या पडक्याची गरज असेल जेणेकरून 60पर्यंत पोहोचण्याचा त्यांचा मानस होता. सांगितलं की 60पर्यंत पोहोचू. स्लॉक स्वीप करायचा होता. बॉल हवेता एखाद्या फलंदाजाला बाद व्हावं लागलं असं, मात्र अतिघाई संकटात नाही. किप्परने केली आहे चूक, त्यामुळे तुम्हाला या चुका टाळाव्या लागतील. मैदानामध्ये खेळ करत असताना लक्षात असू द्या, आपण मैदानामध्ये खेळ करतोय, कमीत कमी चुका करायच्या असतात. कारण जास्तीत जास्त चुका करणाऱ्या संघाला पराभवाची चव चाकावी लागते. हे आजवरचा इतिहास राहिला आहे. त्यामुळे तुम्ही मैदानामध्ये शांत डोकं ठेवून क्रिकेट खेळा. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर चांगलं कमबॅक राहिलं आहे गोलंदाज आशिष भोपीचं. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. पुन्हा एकदा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे पाहिलं बॅटरने, मात्र नाही आहे. चेंडूची लाईन अगदी चांगली होती. जी व्हाईट पट्टी आहे तिच्या आतमध्ये चेंडू फेकला गेला आहे. स्क्रीनवरती पाहू शकता. याच्यासाठी तर स्क्रीनसुद्धा लावली गेली आहे. अत्यंत चांगलं आयोजन, नीटनेटकं आयोजन कसं असावं, तर हे सरपंच चषकाचं मानाची सन्मानाची स्पर्धा सातत्याने. पुन्हा एकदा लास्ट बॉल होता. एज लागतोय. चेंडू पाठीमागे एकच धाव मिळेल आणि 1पेक्षा जास्त काही नाही आहे. चांगला असं षटक राहिलं. जिथे हाणामारी करायची असते तेथे षटक संपलंय. एकूण धावा झाल्यात त्या आता 55 झाल्या. 56ची गरज असेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नारायणगावचे समाजसेवक उद्योजक आदरणीय पंढरीनाथ पाटील साहेबांचे इथे आगमन होते. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या सरपंच चषकामध्ये. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. जय हनुमान शिरवली आणि त्यांना फाईट करेल श्रीराम 11 डोंगराचा पाडा. या 2 टीम मध्ये सामना असणार आहे. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. हॅलो, चेक चेक चेक. हॅलो हॅलो, चेक. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. लगेचच टीम श्रीराम क्रिकेट संघ डोंगराचा पाडा यास आणि टीम शिरिवली संघ. चला या लवकर, वेळ नका करू. यास VIP डाईजमध्ये पाहू शकता कार्यसम्राट कार्यकुशल सरपंच साहेब यांच्या नावाने ही स्पर्धा आहे. सन्माननीय आदरणीय शिवाजी शेठ बालाराम पाटील साहेब. सुरुवातीलाच आज त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली, कारण त्यांच्याच नावाने स्पर्धा आहे. त्यामुळं अगदी
पहिल्यापासून ते शेवटपर्यंत ते थांबत असतात. चला, खेळाचं पहिलं सत्र संपलंय, दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. तोपर्यंत आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. एक टीमचा कॅप्टन आहे. थँक यू सो मच जगदीशजी पाटील सर. 56 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. रिडगर या संघाला 5 षटकांमध्ये. चला, सलामीची जोडी पाठवायची आहे. सरपंच चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आजची ही तिसरी रात्र आहे आणि तिसऱ्या रात्रीमधील हा पहिला सामना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी माझी सुरुवात करतोय. पहिला सामना आजच्या या रात्रीमधील रिडगर आणि चला, शिरिवली संघाचे कॅप्टन सुद्धा उपस्थित झाल्या. टॉस करूया आपण. सरपंच साहेब आपण सुद्धा आणि पंढरीनाथ पाटील यांना सुद्धा इन्व्हाइट करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया दोन संघामध्ये. टीम शिरवलीच्या विरोधात डोंगराचा पाडा. नको, आता वेळ नको दादा, प्लीज. चला कॅप्टन, 5 मिनिटं बघा, आयोजकांशी संपर्क करा तुम्ही. टॉस सर करा, टॉस करा, हरकत नाहीये, तुम्हाला वेळ आहे खेळायला. चला, आपण टॉस करतोय. डोंगराचा पाडा आणि शिरिवली या दोन संघामध्ये. पहिल्याचा कॉल आहे, काढालाय. टॉस डोंगराचा पाडा संघ लेट आला, सेट झालाय, म्हणजे टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. विपक्षी संघ शिरिवली आहे. याच्या अगोदर लढत झाली आहे का? आमची समोरची टीम आहे, आम्ही खेळतो, प्रॅक्टिसला पण एकत्र खेळतो कधी पण. म्हणजे एकाच मैदानावरती प्रॅक्टिस करता. काय स्ट्रॅटेजी असेल, आयोजनाविषयी काय सांगाल? आयोजन खूप सुंदर आहे. स्ट्रॅटेजी काय, गेम मैदानामध्ये जे होईल ती. ओके, थँक्यू. चला, बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. सामना सुरू झालाय. जातोय पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. विजयजी काटवले यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम, स्वागत आहे. सामना सुरू झालाय. या ऐकूया पुन्हा एकदा खेळाचं दुसरं सत्र. आमचे साथी समालोचक मित्र रोशन सर संते यांचा आवाज. थँक्यू सो मच. कार्यसम्राट उपसरपंच आदरणीय विजय काठवले साहेबांचे ते आगमन होते. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. या सरपंच चषकामध्ये 56 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. रिडगर या संघाला अश्विन यांचा संघ आहे. अश्विन भोपी आणि भावेश भालेकर ही जोडी आपण पाहतोय. स्ट्राइक एंडला बॅट्समन आहे अश्विन भोपी, कॅप्टन, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. आणि गोलंदाजी मार्कवरती दिलीप भगत. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख शुभेच्छा. 30 चेंडू बनवायच्या धावा 56 या मॅच मध्ये. पहिला चेंडू ऑन साइडला गॅप मधून चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, सीमा पार हा येतोय. पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार. मॅच आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल मान्यवरांची मांदियाळी, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा सुरू आहे. कार्यसम्राट, कार्यकुशल सरपंच आदरणीय शिवाजी पाटील साहेब उपस्थित आहेत. मिडॉनला फिल्डर आहेत, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. डॉट बॉल येतोय. त्यानंतर कार्यसम्राट समाजसेवक सचिनदादा पवार, किरण पाटील आणि पंढरीनाथ पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. रेडगरचे गणेश बोपी यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे रेडगर टीमला.
ओ टू कॉम्बॉक्स. पारितोषिकांचा वर्षा होतोय. अपील करतायत. हाफ ट्रॅकरा चेंडू होता. नक्कीच कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 4 धावा धावफलकावरती. अश्विन भोपी ऑन स्ट्राइक. क्या बात आहे. लॉफ्टेड इट. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. क्रिकेट मधला सेफ फटका. क्रिकेट मधला देखना फटका. लॉंग अप आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. आठ धावा धावफलकावरती. चेक. तर या दरम्यान पाहतोय गोल्डमॅन हिरामन शेठ पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. मोस्ट वेलकम. स्वागत आहे आपलं. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आहेत. मातार्डी गावचे आमचे भाचे रणजित पाटील देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. स्ट्रेट ड्राईव्ह सीमा पार. हा येतोय सरपंच चषक चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. 24 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 44. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. धावसंख्या आहे 12. 44 ची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. एकंदरीत 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 44 धाव बनवायच्या आहेत. 11.00 च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील. क्या बात आहे. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. आयवा जेलसाठी कार्यसम्राट कार्यकुशल सरपंच आदरणीय शिवाजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 300 रुपयांचं पारितोषिक आहे आणि 200 रुपयांचं पारितोषिक हिरामन शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून आहे. त्यामुळे 500 रुपयांचं पारितोषिक आहे. षटकाराला झेलमध्ये कन्वर्ट करा आणि 500 रुपयांचं पारितोषिक मिळवा. लाईन पावी लागणार आहे. शॉर्ट टर्मॅनला फिल्डर आहेत आणि एक धाव तर पूर्ण केली. वाईटचा इशारा येतोय. वाईट +1. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. मनोज पवार आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअर लेगचे पंच सचिन कडू सर हे 2 ऑफिशियल पंच आणि थर्ड अंपायर अरविंद म्हात्रे. धावसंख्या आहे 14. सुरुवात खूप चांगली केली आहे. रिटगर या संघाने 56 धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. अश्विन ऑन स्ट्राइक ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका येत नाहीये. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं जात आहे. या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज समीर भगत. डॉट बॉल येतोय. तर या दरम्यान रेडगर गावचे गणेश दादा भोपी यांचे इथं आगमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत असेल. त्याने विनंती असेल या मंचावरती आपलं देखील स्वागत असेल. परफेक्ट यॉर्कर आहे. सन्मान दिला चेंडूला आणि डायरेक्ट हिट देखील केलेला आहे. अपील करतायत रनआउटची परंतु सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत दोन्ही फलंदाज. मिळते एक धावे चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 15. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे
या मॅच मध्ये धावसंख्या आहे 15. तर जर मी पाहतो ज्यांचं आगमन होतं या व्यासपीठावरती गेली कित्येक वर्ष ज्यांनी या उसाटणे गावचं सरपंच पद भूषवलं ते माजी सरपंच सन्माननीय हेमंत शेठ मडवी यांचं आगमन झालं आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट अक्षय काटवले साहेब आणि त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचे पुष्प आपल्याला पाहायला मिळतात ज्यांनी वारकरी संप्रदायाचा झेंडा अटके पार रोवला ते सन्माननीय हरिभक्त पारायण सुरेश बुवा ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. रामकृष्ण हरी. आणि मांगरूळचे हरिभक्त पारायण अजय बुवा पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. सॉफ्ट सिग्नलला आउट आहे आणि आपण चेक करूया. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती. सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं आपण करूया स्वागत. वेलकम या सरपंच चषकामध्ये. OUT फलंदाज झालाय बाद. कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाहीये. यस नो वेट या 3 शब्दांचा वापर झाला नाहीये त्यामुळेच फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन लागतोय. पहिला धक्का भावेश. बॅक टू द पविलियन. बुर्दुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच साहेब आणि हरिभक्त पारायण भजनी कलावंत बुवा या ठिकाणी मोतीराम बुवा पाटील यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण यावं. न्यू बॅट्समॅन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती सिद्धार्थ भोपी इन ॲट नंबर 3. 56 धाव बनवायचे आहेत 5 षटकांमध्ये. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होतीये. ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे आणि स्वतः गोलंदाज गेले होते. झेल पर्यंत पोहोचले देखील होते. हे झेल घेणं कठीण जातं आणि हा झेलला ड्रॉप झालाय परंतु प्रयत्न खूप चांगले केले होते. झेल पर्यंत पोहोचले देखील होते. शेवटच्या क्षणापर्यंत नजर होती चेंडूवरती परंतु शेवटच्या क्षणी चेंडू हातातून निसटलेला आहे. मिळतीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 पुढे जाईल 19. तर हे जर पाहतोय आपण आमच्या या कल्याण डोंबिवली परिसरामध्ये जर फार कमी वयामध्ये ज्यांनी कॉमेंट्री क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केली असेल तर ते यंगस्टर कॉमेंटेटर प्रथमेश ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मोस्ट वेलकम. आपलं मनपूर्वक स्वागत. यस रोशन सर. वेलकम. स्वागत आहे ठाकूर. क्या बात है. ग्लोरियस स्ट्रोक. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. हा येतो चौकार आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 23. 23 धावा. 18 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 33. आमदार नाही हो खासदार अलग दर्जा त्याचा. नाही हो आमदार नाही हो खासदार अलग दर्जा त्याचा. आमचा दादा शोभदैन करा सरपंच गावाचा. आमचा दादा शोभदैन करा सरपंच गावाचा. शिवाजी पाटील शोभदैन करा सरपंच गावाचा. शिवाजी पाटील शोभदैन करा सरपंच गावाचा. थँक्यू. तर हे दरम्यान मोहनदादा पाटील यांचं सुद्धा आगमन झालं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक स्वागत. आज मात्र व्यासपीठ पूर्णपणे आपल्याला
भरून पाहायला मिळेल. सातत्याने पाहुण्यांची या ठिकाणी मांदी आली आहे. देवदासजी हिलाल उसाटणे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. स्वागत आपलं. थँक्यू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विघ्नहर्ता डिजिटलचे प्रोप्रायटर आदरणीय शिरवली गावचे उद्योजक मनोज खाने साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये खऱ्या अर्थाने कल्याण डोंबिवलीचे महागुरु जगदीश पाटील सर आहेत. त्यानंतर प्रतिमेश ठाकूर आणि उसाटणे गावचा उभरता सितारा आदेश पाटील. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. बॅटच्या आतली कडा होती आणि येतो डॉट बॉल. 33 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सेकंड स्पेल मध्ये येतोय गोलंदाज दिलीप भगत. गोलंदाज दिलीप राईट आर्म ओव्हर द विकेटने. हाफ ट्रॅकर आहे. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिनिटे अवांतर धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती आहेत. आमच्या समवेत आमचे ऑफिशियल गुणलेखक रुद्रा पाटील आहेत. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जात आहे आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. असं म्हटलं तर समालोचकाचा पाठीचा गाणं असतो गुणलेखक बॅकबॉन. हाफ ट्रॅकर होता. विषेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नाहीये. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाला फेल. विकेटचं बटन लागतोय. अजून एक धक्का रिडगर या टीमला. आशिष भोपी येत आहेत. नवीन फलंदाज. विकेट गमावलाय या षटकामध्ये. विकेट मिळवली आहे दिलीप भगतने. या षटकामध्ये ज्या विकेटच्या शोधामध्ये होते ती विकेट मिळाली आहे. आशिष भोपी आणि अश्विन भोपीला चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल या मॅच मध्ये. सरळ बॅटने खेळतायत. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग फेकी देखील ॲक्युरेट आहे. डीप मधून ऑन द स्टंप फेकी. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. दिलीप भगत इम्प्रेस करतायत या षटकामध्ये. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी भेदक मारा करतायत. विकेट टेकिंग गोलंदाजी दिलीप भगत करतायत या षटकामध्ये. परफेक्ट यॉर्कर आहे. ऑन साइडला खेळतायत. बॅटची कडा लागली आणि शॉर्ट लेगला हा चेंडू फील्ड होतोय. त्याच्यावरती मिळते एक धाव. संघर्ष सुरू आहे या षटकामध्ये. धावा येत नाहीयेत. मोठे फटके येत नाहीत. त्याचं कारण गोलंदाजी दिलीप भगत चांगली करतायत. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. तेजस भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहू शकाल त्यांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज. परफेक्ट यॉर्कर प्रचंड वेग आहे दिलीप भगतच्या गोलंदाजीमध्ये. टॉस जिंकला होता नक्कीच कुशिवली या टीमने. त्यांनी स्वीकारली होती बॅटिंग आणि त्यानंतर 55 धाव बनवल्या आणि 56 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये रिडगर या संघासमोर. आणि आतापर्यंत चांगली कामगिरी कुशिवली या टीमची राहिली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका येत नाहीये. ज्या मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे रिडगर या संघाला. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. पहिल्या 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर
धावसंख्या आहे 27 धावा. अवघ्या 4 धावेंचं षटक फेकले गोलंदाज दिलीप पाटीलने आणि या मॅच मध्ये वर्चस्व निर्माण केलेलं आहे जय भोले कुशिवली या संघाने. 12 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 29. येस, अगदी मंचावरती आपण पाहिलं तर या स्पर्धेचे संपूर्ण सर्व ज्यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रिकेटचा रणसंग्राम, आमच्या सर्वांचे लाडके विद्यमान सरपंच उसाटणे कार्यसम्राट शिवाजीदादा पाटील एन्जॉय करतात ही मॅच. त्याचप्रमाणे या स्पर्धेला प्रत्येकी वर्षी महत्वपूर्ण सहकारी ज्यांचं लाभतं, प्रत्येकाची आवर्जून विचारपूस करणं, गाठभेट घेणं आणि अगदी या मंचाची शोभा वाढवण्याचं कार्य जे नेहमी करत असतात आमचे उसाटणेचे माजी सरपंच हेमंत शेठ मडवी, त्यासोबत सचिनदादा पवार, इरामन शेठ सातसाई आणि ग्रामपंचायत सदस्य उसाटणे किरण शेठ पाटील, या सर्वांच्या माध्यमातून क्रिकेटची दमदार स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. कुठे जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा, पाहत राहा. व्यासीसी उसाटणे आयोजित सरपंच चषक 2025. नाही हो आमदार, नाही हो खासदार, अलग दर्जा त्याचा. नाही हो आमदार, नाही हो खासदार, अलग दर्जा त्याचा. आमचा दादा शोभदैर करा सरपंच गावाचा. आमचा दादा शोभदैर करा सरपंच गावाचा. शिवाजी पाटील शोभदैर करा सरपंच गावाचा. शिवाजी पाटील शोभदैर. कुशिवली संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. नितीनदादा पाटील करड यांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा कुशिवली संघाला येतात. ऑनलाईन जोडले गेलेत ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनी सोबत. स्वागत आहे आपलं सरपंच चषकामध्ये. 12 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 29 या मॅच मध्ये. अवघ्या 4 धावेंचं षटक फेकलं दिलीप भगतने आणि सामना टर्न केलेला आहे. सामना झुकवलेला आहे जय बोले कुशिवली या टीमच्या बाजूने. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणतेही भाकीत करणं हे चुकीचं असतं. हेमंत शेठ मडवी आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. माजी कार्यसम्राट सरपंच, त्यानंतर कार्यसम्राट सरपंच यांच्या नावाने ही स्पर्धा सुरू आहे. आदरणीय शिवाजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. बिग हिट करण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग आहे. फिल्डर डाऊन दी बॉल, विकेट कीपरने हा झेल पकडलेला आहे. अशोक वाघने फलंदाज झाला बाद. न्यू बॅट्समॅन अभिषेक पाटील येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 11, धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये 29. बघा, रस्त्यामध्ये कोणीही पार्किंग करू नका ही विनंती असेल. पार्किंगची सुविधा चारी बाजूला आहे या ग्राउंडच्या. विनंती असेल रस्त्यामध्ये आणि खास करून जी मेन एंट्री आहे त्याच्या समोर कोणीही पार्किंग करू नका. बॅकपुला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 28 धावा. चेंडू शिल्लक 10. हाफ ट्रॅकर पुल करताय डीप मध्ये. फिल्डर आहेत उपस्थित. स्क्वेअर लेगला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये. इथून मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. धावसंख्या आहे 30. चेंडू शिल्लक 9. धावा बनवायचे 26 या मॅच मध्ये. आणि याच दरम्यान मंचावरती आदरणीय युवराज शेख जाधव यांचे आगमन झालेलं आहे. तालुका अध्यक्ष आहेत. आपण पाहिलं तर रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे स्वागत आपल्या मंचावरती. आणि गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय चौकार येतोय.
फटक्यांची नितांत गरज आहे आणि तो चौकार आलाय. फलंदाज अश्विन भोपीच्या बॅटमधून एक हाती किल्ला लढवतो या मॅच मध्ये. अश्विन भोपीचा बल्ला बोलतोय. 22 ची गरज आहे. लोअर फुलटॉस चेंडू आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी होत आहे या मॅच मध्ये. भरतने इम्प्रेस केलाय. डॉट बॉल येतोय. 7 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 22. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. 7 बॉल 22. यावेळी बिग हिट पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑन सीमा पार. रिटकर गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडी स्ट्रोक षटकार. नंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 40. 6 चेंडू शिल्लक. बनवायच्या धावा 16. माता की क्या बात है. डीजे ओमी ओम साई ऑडिओ डीजे ओमी शिरवली आणि पुढील सामना देखील शिरवलीचा आहे. जय हनुमान शिरवली आणि श्रीराम 11 डोंगऱ्याचा पाडा. टॉस जिंकलाय डोंगऱ्याचा पाडा या टीमने त्यांनी स्वीकारलेला आहे. क्षेत्ररक्षण इन्व्हाइट केलेला आहे शिरवली या टीमला बॅटिंग करण्यासाठी. अश्विन भोपी जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित असतील. 6 चेंडू 16 ची गरज. मॅच ऑन. षटकार लगावला शेवटच्या बॉलवरती आणि या मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय रिटगर या संघाला. गोलंदाजी मार्कवरती सॅम येत आहेत. अपकमिंग टॅलेंट आहे. अपकमिंग रायझिंग स्टार हा गोलंदाज. सॅमच्या हातामध्ये हा चेंडू सोपवलाय या 16 धावा डिफेंड करण्यासाठी. हाफ ट्रॅकर चेंडू आणि पाहावं लागेल काय घडलंय. पंच यस मनोज पवार सरांचा इशारा नक्कीच. बाहेरून कोणी आवाज देऊ नका ही विनंती असेल. बाहेरून कोणी आवाज देऊ नका. पंच आहेत. यस ऍक्शन वरती नक्कीच आक्षेप आहे शैलीवरती त्यामुळे तिसरे पंच येत आहेत ग्राउंड मध्ये. 5 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 15 या मॅच मध्ये. अश्विन भोपी ऑन स्ट्राइक. हाफ ट्रॅकर शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न. बाहेरून कोणी आवाज देऊ नका ही सूचना आहे आयोजकांच्या वतीने. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये. रिटकर या टीम वरती 4 चेंडू शिल्लक. 15 ची गरज. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. 4 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना बिग फाईट मॅच रंगतीये या दोन संघांमध्ये. आजच्या रात्रीमधील हा पहिला सामना सुपर डुपर हिट होतोय. चार चेंडू शिल्लक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इन स्विंगच्या माध्यमातून चेंडू आतमध्ये येतोय. इन स्विंग आउट स्विंग गोलंदाजी करतायत सॅम या षटकामध्ये.
नवोदित गोलंदाज आहे परंतु इम्प्रेस केलंय. अश्विनला देखील शांत ठेवलं जात आहे. ज्या अश्विनने एक षटकार एक चौकार लगावला होता या आधीच्या षटकामध्ये, त्या अश्विनला शांत ठेवलं जात आहे. प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल. कुशिवली या टीमसाठी कॉटन बॉलची संधी होती आणि डायरेक्ट हिट केलेला आहे. फलंदाज झालाय बाद, विकेटचं पतन आणि आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे. एकच जल्लोष आपण पाहू शकाल कुशिवली या टीमच्या प्रेक्षकांमध्ये. यस, याच दरम्यान मंचावरती शुभागमन झालेलं आहे. मनोजदा काने यांचं आपण पाहतोय. विघ्नहर्ता डिजिटलचे प्रोप्रायटर आहेत. सर्व मोस्ट वेलकम मनोजदा. आपलं व्याससी उसाटणीच्या वतीनं हार्दिक स्वागत. आणि याच दरम्यान रमेशदादा पाटील यांचं देखील इथे आगमन झालंय. व्याससी उसाटणे सरपंच चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आदरणीय रमेशदादा पाटील यांचं मंचावरती शुभागमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच प्रथमेश. 2 चेंडू शिल्लक, 14ची गरज. जरी दोन्ही षटकार आले तरी देखील सामना जिंकू शकत नाहीयेत. फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. फुलटॉस चेंडू आहे, सॉफ्ट हँडने खेळतायत. शॉर्ट कव्हर पॉइंटला फिल्डर आहेत. 30 सर्कल मध्ये मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. 1 चेंडू शिल्लक, 13ची गरज. जवळजवळ सामना जिंकलेला आहे. जय बोले कुशिवली या टीमने. आणि वाईट बॉल येतोय. जय बोले कुशिवली या टीमला शुभेच्छा येत आहेत. किरण म्हात्रेपाडा यांच्याकडून ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. स्विच हिट आणि सीमारेषेच्या बाहेर हा चौकार आलाय. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे. जय बोले कुशिवली या संघाने सरपंच चषकामध्ये हा पहिला विजय मिळवलेला आहे. अभिनंदन कुशिवली या टीमचं. हार्ड लक. रेडगर संघ लाईनअप करा, शेक हँड करा आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. अभिनंदन. जय बोले कुशिवली या टीमचं. आणि विनंती असेल डोंगऱ्याचा पाडा या टीमला की आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया. हॅलो. चला या ठिकाणी काही सन्मान आहेत, आपण सन्मान करूया. दिलीप भगत आहेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. थँक्यू सो मच. तर काही सन्मान आहेत, आपण सन्मान घेतो या ठिकाणी. हरिभक्त पारायण अजय बुवा पाटील जे मांगरुलचे आहेत आणि त्याचबरोबर हरिभक्त पारायण सुरेश बुवा ठाकरे यांना सुद्धा विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती अतिथी कक्षामध्ये यावं, जिथे आपला सदिच्छा सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. या वारकरी संप्रदायाचे हे पुष्प पहा मिळतात, ज्यांनी मी मगाशी सुद्धा सांगितलं आणि याच दरम्यान ज्यांचं आगमन झालंय ते आपल्या याच परिसरातील बुवा रमेश बुवा पाटील. सांगतो त्याला. चला या अजय बुवा आपण सुद्धा यावं. या ठिकाणी हेमंत शेठ मडवी यांना विनंती करेन की आपण यांचा सदिच्छा सन्मान चला ट्रॉफी देऊ. मॅन ऑफ द मॅच दिलीप भगत राहिला, ज्यांनी या सामन्यामध्ये चांगला खेळ केला. लिडिंग ऑफ द फ्रंट दाखवत असताना टीमला विजय मिळवून दिला. खरं तर आमचे सुरेश बुवा ठाकरे, अजय बुवा पाटील, हेमंत शेठ मडवी आणि त्याचबरोबर कार्यसम्राट सरपंच विद्यमान शिवाजी शेठ पाटील आणि आमचे सचिन दादा पवार ही मंडळी आपल्याला